देवताराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. गंगादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की. बजरंग बली हनुमान की जय. परिमळ म्हणू तोळू नये फुल, खाऊ नये मूल आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदून नाच पाहू नये. कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, तुकामध्ये वर्म जाऊ नका. पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मद हृदय सद्गुरु देणे चारिलो हा संसार करू. म्हणून विशेषाच्या दरु विवेकावरी. कैलास राना शिवचंद्रमौळी. इंद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझवीन शंभो मद कोण तारी. परिमळ ते फूल खाऊ नये मूल आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदून नाच पाहू नये. कर्म फळ मध्ये इच्छू नये काम, सुखामध्ये वर्म जाऊ नका. पुष्प हे सुगंधी आहे म्हणून त्याला हाताने तोडू नये. आपले मूल फार आवडत आहे म्हणून ते खाऊ नये. दृष्टांत अगोदर मोत्याचे ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद चाखून पाहू नये. भांड्यावर भांडी आपटून त्याचा नाद ऐकू नये. जी जी कर्मे करावी ती ती फलदायक होत, परंतु त्याची कामेच्छा धरू नये. सकाम भक्तीबद्दल उदाहरण दिले. सकाम भक्ती करू नये, कर्म करावं. जे कर्म करायचं ते करावं आपण, त्याची इच्छा धरू नये. जरी फुल चांगलं आहे पण त्याचा विनियोग देवाला व्हायला करावा. त्या हाताने सोडून काय होईल. मुले आपलं फार आवडतं म्हणून ते खाऊ नये. मोत्याच्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याचा स्वाद चाखून पाहू नये. भांड्यावर भांडे आपलं त्याचा नाद ऐकू नये. जी जी कर्मे करावी ती ती फलदायक होत, परंतु कर्माचं फळ भेटतच असतं. आपण मागायचं नाही, देव देतच असतो कर्माचं फळ. त्याचं कसं आहे, येशी तेव्हा दिशी आईसा असं शिवतात. तो काय कोणाला फुकट काही देत नाही. त्याची काही सेवा केली तर त्याच फळ देतो फक्त, नाही का. त्या दिवशी तो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. म्हणजे सकाम कर्म करू नये हे सांगायचंय त्यांना, परंतु त्याची कामेच्छा धरू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे वर्म आम्ही लोकांना दाखवू. हे दाखवून देण्याकरता तर संत येतात. वर्म
कर्म भक्तीचं संतांकडे असतं. भगवंताची सेवा करायची, ती करायची, पण व्यापार म्हणून नाही करायची. व्यापारी म्हणून नाही करायची. आता इतक्या माळा जपल्यानं मला एवढं हे पाहिजे, सेवा म्हणून करत राहायची. कोणाला सांगता देत असतो त्याच्याकडे हिशोब आहे ना. हे निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असते. आपण काय करतो, हे सगळं काय करता मग तुम्ही म्हणता, याचा उद्देश काय? आपण मागतोय संसारातलं. ज्या वेळेस रामकृष्ण परमहंस सिद्धावस्थेला गेले, आता त्यांची कीर्तीलाही वाढली ना. विवेकानंद तिकडे सवरलेलेच होते, ते काय तेव्हा धर्म मानित नव्हते. ज्यावेळेस ते गेले रामकृष्ण परमहंसांकडे, लहानपण त्यांचं फार चांगलं गेलं. घरची परिस्थिती, वडील वकील होते, पैसा पाणी श्रीमंतीत गेलं. नंतर पुढं वडील वारले, पैसा बंद झाला, मग लईच गरिबी आली. आणि मग फार घरी अशी परिस्थिती आली, नोकरी भेटायला त्यांना. आणि मग अशी परिस्थिती आली, मग ते सहज एकदा रामकृष्ण परमहंसांकडे गेले. आणि मग त्यांची जरा थोडं चर्चा झाली. तुम्हाला भगवंताचं दर्शन झालंय का? हो म्हणले झालंय. मला करून देणार का म्हणले. त्याला काय, भगवंत काय कुठे जात नसतो म्हणले. ते म्हणले मला माझ्या त्यांचं चांगलं गुरु शिष्याचं नातं झालं. बरंच एक दिवस म्हणले, आता रामकृष्ण परमहंस काली मातेचे भक्त होते ना, आणि आता प्रगट व्हायची, त्यांना जे पाहिजे ते सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. एक दिवस आता हा विषय का सांगायचा का, कामेच्छा धरून भक्ती करू नये. देवाकडे काय मागावे जीवाला कळत नाही ना, संसारिक जीवाला. एक दिवस विवेकानंद रामकृष्ण परमहंसाला म्हणले, तुम्ही देवीला सांगा ना पहिले गरीबी म्हणून. पाहावाला प्रपंच व्यवस्थित चालायचं सांगायला काय अडचण आहे तुम्हाला? सगळं ऐकते ना देवी. नाही तर मग मला माझ्या नोकरीची तरी व्यवस्था करा, माझ्या योगक्षेमाची चिंता काहीतरी तुम्ही देवीला सांगा ना, म्हणजे ती व्यवस्थित चालेल. मला लई त्रास होतो गरिबीचा. आज मंगळवार आहे, तू जाय देवी पुढे माग, तुला जे पाहिजे ती देईल म्हणले देवी, प्रसन्न आहे. कोण म्हणलं? गुरु म्हणले शिष्याला. गेले कालीमातीच्या मंदिरात, तुला जे पाहिजे ते मागून घे म्हणले देवी, काही देईल म्हणले विश्वातलं. सोमवारचा दिवस आहे, प्रसन्न आहे देवी म्हणले. जा गेले. त्यानंतर देवीच्या समोर हात जोडले, देवीचं पाहिलं आणि विसरले ना सगळंच. समोर देवीच्या पुढे गेले, सगळं विसरून गेले. आणि त्यांच्या मुखातून आपाप शब्द बाहेर पडायला लागली, आई मला ज्ञान दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे, मला विवेक दे. आणि लई वेळ उभा राहिल्यानंतर मग पुन्हा मागितलं का रे म्हणले देवी पण काय. म्हणले महाराज मागायला गेलो म्हणले, जे मागायचं ते मागितलंच नाही म्हणले. भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे, विवेक दे, प्रेम दे, प्रपंचातलं तर मागितलंच नाही म्हणले मी काही. परत नाही म्हणले, त्याला काय ते परत गेले. त्यांना असं वाटलं गेल्या गेल्या पहिलं मी आता संसारातलं मागून घेईन, काय पैसा पाणी काय असं तसं. पण देवीच्या समोर गेले, उभे राहिले, देवीकडे पाहिलं, त्या लगेच भाव बदलायचा. खरं तेच मागायचं, आणि मला प्रेम दे, भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य. असं 3दा घडलं. 3 वेळा गेले, म्हणले नाही जमायचं म्हणले. पहा संत त्याची
संसारातलं माग असते म्हणजे त्यांच्याकडे विवेक आहे ना. हा संसारातलं माग असते म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य आहे, त्यांच्याकडे ज्ञान आहे, ते सावध आहे ना. तेव्हाही भक्ताच्या हिताकरता संसारातला नाही द्यायला मोकळं. कल्याण करायचं असलं तर त्यानं काय करावा, भक्त देवाकडे काय मागावा, रोज प्रार्थना करा, भगवंता मला मुक्त करून टाक या कपर, माझ्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट करून टाक, मला अशा त्या शाश्वत सुखाची प्राप्ती करून दे, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून दे. किती जन्मापासून दुःख भोगितो, याला काही माप आहे का? हे गबाळ मागून घेतलं तर मग आपली भक्ती त्याच्यातच जाईल ना. अनेक नका पडू गबाळाची भरी, ते आहे चोरी नागवन. गबाळ कशाला म्हणलं? संसार. आपण जे गबाळ गोळा करतो ना वर आयुष्यभर, त्याला महाराज गबाळ म्हणतात. रोज कर्म करताना भगवंताकडे काय मागावा, हे बाकीचं देणारच होतो. बाकीचं कुठं भेटतच आहे ना, ते काय देवाकडे भेटत असत थोडं. आता काही काही रगड ते तर देव तरी त्यांच्याकडे आहेच ना. अन्न माल धन हे तर प्रारब्ध असतं, ते प्रयत्न प्रारब्ध अनुकूल झाले म्हणजे गोष्टी भेटतात. ते काय एवढ्याला विशेष आहे का? म्हणून परिमळ म्हणून चोळू नये फुल, खाऊ नये फुल आवडते, मोतियाची पाणी चाखू नये स्वाद, नेत्र भेदून पाहू नये. विना जर फोडून पाहिला, आवाज फोडून येतो तर कळत का? मग काय उपयोग होईल का त्याचा? नाही ना. विना तेव्हा अजूनच आवाज ऐकला पाहिजे ना. कर्म फळ म्हणून इच्छु नाही का, तुकामध्ये मर्म जाऊ नका. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया दया परी, तुडिता न सुटे सरिता निराळी, दोषांगणा तळी, हरपती तुझे नाही त्याचे बळ कोणासाठी. आणि कधी आठी विचाराची तुका म्हणे, उंच वाढे उंचपणे ठेंगणी लवणे द्यायची तैसी. माया तिची ब्रह्म, ब्रह्मची माया, अंग आणि छाया दयापरी. जसे देह आणि त्याची छाया ही दोन्ही जर दोन्ही आहेत, दिसायला दोन्ही, तथापि ती दोन नसून तात्विक दृष्ट्या एकच. माया आणि ब्रह्म हे दोन नसून माया तेच ब्रह्म आहे. काय करते माया? उपाधीमुळे ब्रह्माला झाकी ती. अज्ञानाची उपाधी आहे ना, मायेची उपाधी, म्हणून आपल्याला जगत दिसतं. उपाधी बाजूला काढली मग ब्रह्मच आहे ना. सोपं उदाहरण सांगू तुम्हाला. पाण्यावर गोंडाळ येतं ना, गोंडाळ. गोंडाळ म्हणजे काय? शेवाळ. शेवाळ कुठून येतं ते? पाण्यावर शेवाळ कुठून येतं? पाण्यातूनच येत. आणि झाकी तर पाण्याला. अरे म्हणले पाणीच नाही इथं. अरे शेवळ बाजूला कर बाबा, पाणीच आहे ना. म्हणजे शेवाळ तयार झालं पाण्यापासूनच, आणि झाकलं कोणला? माया तयार झाली कोणापासून? ब्रह्मापासून. आणि झाकलं कोणला? ब्रह्माला. आपण म्हणतो देव नाही. देव नाही का मायेमुळे आपल्याला देव दिसत नाही? हा, या उपाधी माझी गुप्त. संतांना बरं सगळा देवच दिसतो, आणि आपण म्हणतो पुढे देव दाखवा. आम्हाला ते सगळी माणसं दिसतं, म्हणजे जगतच दिसतं.
माया आहे ना, हम्म. मायाचा पास झाल्यानंतर मग काय तिकडे पाहावे तिकडे चतुर होऊच बा पाळू. उद्या काकडा चालू होणार असतात ना. हा. आज पौर्णिमा आहे का, कोजागिरी पौर्णिमा? हा. पौर्णिमा पौर्णिमा म्हणजे प्रकाश, ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं का माया नष्ट होती. खरी असती तर नष्ट झाली असती का? नाही. जी गोष्ट सत्य आहे ती कधी नष्ट होत नाही ना. आता ब्रह्म सत्य आहे ते नष्ट होतं कधी? नाही. नाही ना. पाणी आहेच, दिव्याला काजळी येते, कुठून येते ती? दिव्यातूनच. हा, तीच दिव्याला नसते काय झाकी ती काजळी. तर माया ब्रह्म हे काही वेगळं नाही. ब्रह्मापासून जशी आपली सावली ना आपण वेगळी का आपल्यापासून? नाही ना. तो ठरवला तर बाहेरला जाऊन यायचं सावलीला, म्हणजे थांबित 2 दिवस थांबन का? नाही. माया सावली आपल्याशिवाय राहील का? तिला स्वतंत्र अस्तित्व नाही ना. नाही ना. जशी आपली सावली आपल्या बरोबरच असती तस देह आणि त्याची छाया ही जरी 2 आहेत तथापि ती 2 नसून सातवी गोष्ट एकच. दिसायला 2, डोळे दिसायला 2 आणि पान एक, पाय चालायला 2, चालणं, कान ऐकायला 2. दोन्ही कानानं वेगवेगळं ऐकायला येतं का? नाही. तस जरी वेगळं वाटत असलं पण तत्वाला एकच आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारी. तत्वज्ञ संत तेच आपल्याला दाखवून देतात. तशी माया आणि ब्रह्म हे 2 नसून माया तेच ब्रह्म, ब्रह्म तेच माया अशी त्यांची तात्विक दृष्टीने एकता सिद्ध होते. मुळी एकच येते. संतांना कसं एकच दिसतं सगळं. संतांना कसं एक दिसतं. हा. आपल्याला मग तेच भ्रांती घालवतात ना आपली. हा. बाकी काय करता. माया तीची ब्रह्म, ब्रह्म तीची माया. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात तोडीता न सुटे सारिता निराळी लोटांगण तळी हरपते. छाया ती आहे ती शास्त्राने तोडली असता सुटत नाही. का सुटत? आपली सावली आहे ना, घ्यायचा हाणून पाहायची, सावलीवर आणायची पायावर का शरीरावर नाही. बांधली तरी नाही सुटायची. हा? बांधली तरी नाही सुटायची. असं आपण उभे समजा पैसा घ्यायचा हात पाहायचा सावलीचा सुटत ना. हाताने दूर सारलीचा असता ती निराळी होत नाही. मात्र जमिनीवर लोटांगण घातलेली ती वेगळी न राहता आपल्या खाली जायची होती. पण आपण जर असं जमिनीवर झोपलो मग आता कुठे सावली? हा, भांडे कोण आहे? फोन म्यूट करा भांडेवाले. कसू दे बाबा. आता रोजच आहे ते. आता कवर तेच हे करतीस काही उपाशी पोट नाही भरले कसं काय चालेल? पोट जर भरला नाही तर कसं चालेल? गाडीला पेट्रोल नसल्यावर. मात्र जमिनीवर
लोटांगण घातल्याने ती वेगळी न राहता आपल्या खाली नाहीशी होती. आता ऐका आता. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी आणि कशी अशी विचाराची छाया ही दुसरेपणाने जर खरी नाही तर तिच्या नाशाकरता बळ करणे अगर विचाराची खटाटोप करणे व्यर्थ आहे. तुझी गोष्टच खोटी आहे. खोटी गोष्ट ते करायला काय करावं लागत? खोटीच आहे ना ती. आपल्याला साधू संत म्हणतात सटिका व्यवहार, पण आपल्याला कुठं पटत आहे? आपल्याला काही पटत नाही. आपल्याला हे बाकीचं सगळं पटत. संतांवर कुठे विश्वास आहे आपण? सगळे संत म्हणतात ना सगळ्या संतांचं मत तेच आहे. या विश्वामध्ये सगळा भगवंत भरलाय. भगवंताचे तो माया जर बाजूला केली, आज्ञा जर बाजूला केलं, पडळ बाजूला केलं, प्रार्थी केली, देवच आहे ना सगळा. ब्रह्मच आहे ना. आता आपण आपल्यामध्ये ब्रह्मच आहे ना. तर आपल्याला हे रूप दिसतं, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलगा आहे, म्हातारा आहे, कोतारे, आपण उपाधी पाहतो का ब्रह्म पाहतो? हा. म्हणून एकदा आपल्याला वास्तव स्वरूप कळलं ना, तर काही वेगळा खटाटोप काय करायचा आहे? फक्त संत आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. चैतन्य तुका म्हणे कापू, तुका म्हणे उंच वाढे, उंच म्हणे टेकडी लवणे जैशी तैशी. तुकाराम महाराज म्हणतात आपण उंच झालो तर आपल्या बरोबर ही उंच होती. आपण जर लवलो आपल्या बरोबर ती ठेंगडी होती. म्हणजे तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यावर मारलं तर काही होत नाही. म्हणजे खरी नाही. आपल्याला मारल्यावर लगेच त्रास होतो. सावलीला मारल्यावर काही होत नाही ना. खरी नाही ती. मग कळालं हा साप नसून दोरी, संपली कधी माया. आणि कळेल ज्या नाही तर व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल. आपल्याला कळालं नाही हे साप आहे असं तोपर्यंत आपण घाबरतो ना. धाड 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 लगेच बीपी वाढतो. साप 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 सापच असतं येते. सांग सारखा आपण घाम येतो. खरं मानली ना. आणि बॅटरी लावल्यावर चोरी म्हणते. म्हणजे मायाचा बाद झाला ना. आता विचारानं झाला का मारून झाला? बात करायचा म्हणजे विचारानं करायचा, ज्ञानानं करायचा, विवेकानं करायचा. आता तो नाहीच आहे त्याला काय मारायचं? त्या गोष्टीचं जर आपल्याला वास्तव ज्ञान झालं अरे दोरी आता तिथे गेली ना. म्हणून माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंगानी छाया तुका म्हणे माया. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे माया. पुढं होय दास लागे पाहिजे. होय दासी लागे. जिंकावा संसार येणे नवी चोर. म्हणजे त्यांनी स्वरूप ओळखलं. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंगाने छाया दया परी. जोडिता न सुटे सारिता निराळी. जोटांगण तळे हरपते. तुझे नाही तेचे बळ कोणासाठी आणि कधी आठी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंच पदे. ठेंगणी लवणे जैशी तैशी. पुढचा अभंग. दुर्जनाशी करी साह्य तोही लाहे दंड हे. चिंदळीच्या कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा. येर येरा काचनी भेटे
आगी उठेचे तू ही तुका मध्ये कापुनाचे पुढे अनेकेची कविती जगत गुरु तुकोबाराय म्हणतात. दुर्जनास मदत करणारे जे कोणी आहेत त्यासही दुर्जनाप्रमाणे दंड मिळतो. या जगतामध्ये दुर्जन लोक आहेत ना. हा दुर्जन म्हणजे पापी. दुर्जन आहे ना. हा द्रौपदीची विटंबना करतो, पांडवांना त्रास देतो, म्हणजे सज्जनाला जो त्रास देतो तो दुर्जन म्हणायचा. मग अशा दुर्जनाला जे कोणी मदत करतं त्याला दंड मिळतो ना. हा कर्णाला मदत केली ना दुर्योधनाला, कर्णाची किती हाल झाली शेवटी. दंडच दिला देवानं. पापाच्या पार्टीला गेला ना. हा आणि पापाचा नाश करण्याकरता देव अवतार घेतो. इथं सुद्धा राजा दंड देतो. पोलीस येते सगळे राजा येते ना. व्यवस्था आहे ना तिथली. आणि याच्यातून जरी हुकला समजा तर आपला सगळ्याचा बाप वर दंड द्यायला बसलेलाच आहे ना. त्याची व्यवस्था किती मोठी आहे, त्याचं न्यायालय किती मोठं आहे, त्याची कोर्ट किती मोठं आहे, यमधर्म ते दूतन किती मोठी व्यवस्था आहे ती. तिथं काय खोटं नाटं वशिला चालत नाही. मग आपली फाईल ओपन केली का सगळं मग पाहायची टीव्ही पुढे सगळं दिसतं आपण काय काय केलेलं आहे. मग नाही म्हणता येईल का. त्या कॅमेरा जसा ओपन केला ते सगळं दिसतंय ना. मग कोणा काय केलं कोणा काय नाही. कसं दुर्जनास मदत करणारे जे कोणी आहेत त्यासही दुर्जनाप्रमाणे दंड मिळतो. कर्माचं फळ भेटत असतं. तिथं केलं तरी भेटत, चांगलं केलं तरी त्याचं फळ भेटत असतं. त्याच्यामुळे मग कर्म तर करायचं, मग चांगलंच करायचं ना. महाराज काय म्हणले, सत्य कर्मा व्हावे साय. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय आणि घातलिया भय नरक हा म्हणजे हातात भेटतो. म्हणून संत आपल्याला नेहमी चांगलाच मार्ग सांगतात ना. तुका म्हणे चाला याची वाटी भरवशेनी पांडुरंग भेटेल. मी सांगतो त्या रस्त्यानं जातो मी. वाट सांगे त्याच्या पुण्याची होती उपकार गती. अरे दुःख निवृत्तीचा मार्ग आम्ही सांगतोय तुम्हाला. देव भेटण्याचा मार्ग आम्ही सांगतोय. त्याच्यामुळं चुकीचं वागू नका, दुर्जनाला सहाय्य करू नका. एखाद्याचं चुकलंच म्हणायचं नाही का. पापाच्या बाजूला कधीच उभं राहायचं नाही. स्वार्थ सोडून द्यायचा. तरी आपला फायदा असला काही तरी सुद्धा साथ द्यायची नाही. बाजू ही सत्याचीच धरायची कधी. आपला सुगंध बागन होता सामायिक श्रावण म्हणला ये माझ्या पार्टीला तुला जीव दाखवतो. गेला का तो. आता काय त्याला माहिती होतं दिवसाच्या बाजूने गेल्यावर आपल्याला दंड भेटतात बरोबर. रावणची पार्टी सज्जनाची आहे ना, सत्याची आहे ना. आता कुंभकर्ण म्हणले अरे तुला मी जीवदान देतो ना. तू एकदा म्हणतो मी रामासाहेब. तो म्हणला नाही मी राम. तो म्हणायचा तू रावणाचा आहे असं म्हण, मी तुला सोडितो. हा म्हणायचा मी रामाचा आहे. रामाच्या सैन्यातला तो गंधमादन होता हा. कुंभकर्णानं त्याला असं ओढून घेतलं, त्याचं असं मुंडकं धरलं होतं. कुंभकर्ण केवढा, तो केवढा, त्याला वरदान होतं. त्याचा असा सुगंध सुटत होता, दरवळत होता. बाप कुंभकर्ण करायला काय वाटायचं. त्याला म्हणले अरे तू कोणाचा आहे. ते म्हणायचं मी रामाचा आहे. काय बरं तो म्हणले तुला जीवदान देतो रावणाचा आहे म्हण. तो बोलला नाही रामाचा.
त्याचं मुंडकं दाबलं ना, आता जीव त्याला आला, डोळ्यातून रक्ताच्या धारा बाहेर पडायला लागल्या. आता त्याच्यानं पार्टी बनलाव ना. नाही तो म्हणला नाही. मी रामाचाच म्हणला, त्याला असं चुरगळून फेकला. राम म्हणला की तुला उठायचं परत. म्हणजे दुर्जना मदत करणारे जे आहे त्यांचंही दुर्जनाचं मदत करतो. कोणताही पदार्थ स्त्रीच्या दाराला वश करण्याविषयीचा मार्ग आहे. जे खोटे जे असतात त्यांना संशयी खोट्याचाच असतो. म्हणजे शिंदळी म्हणजे आता हे चुकीच्या मार्गाने जाणारे ज्या रस्त्याला जाणारे जे स्त्री आहेत त्यांचा संघ खोटा. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या त्या आता जगतामध्ये पूर्वीपासून थोडा भाग आहेच येतो ते चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या स्त्रियांच्या खोटा मार्ग येतो, म्हणजे चुकीचा मार्ग आहे. त्या मार्गाला सहाय्य करू नये कोणी, त्या मार्गाला कोणी सहाय्य करू नये. त्या मार्गाला कोणी जात असलं तर जाऊ देऊ नये, सहाय्य करू नये. खत पाणी घातलं. खत पाणी त्याच पहिल्या चरणाला त्याच अर्थी दृष्टांत येतो. म्हणजे दुर्जनाची म्हणायचे ते मी दुर्जनाला मदत करू नये. दुर्जनाची कधी साई येतो ही लाहे चंद हे शेदळीच्या कुटकिनी वाटा संघ खोटा खोट्याचा मार्ग येतो. जसं पुरुषाला परस्त्री माते समान, तसं स्त्रीला आपला एक पती परमेश्वर, सगळे आपल्या वडिलांसारखे भावासारखे. हा धर्म आहे प्रत्येकाचा वाटून दिलेला. म्हणून त्या मार्गाला सुद्धा सहाय्य करू नये. येरा काचनी भेट्या की उठे ते तुम्ही. कोणतीही पदार्थ कोणत्याही पदार्थावर घर्षण केल्याप्रमाणे त्यापासून अग्नी उत्पन्न होतो. एखादा पदार्थ दगड जरी एकामेकावर घासला तरी अग्नी तयार होतो. लाकूड जरी लाकडावर घासलं तर अग्नी तयार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कापू नाके पुढे आधी. तुकाराम महाराज म्हणतात असे जे दुर्जन आहेत त्यांची नाके कापू, कारण पुढे ते इतरांना कुबुद्धी शिकवतात. तर याचा नाश, दुर्जनांचा नाश करू आम्ही म्हणतात. म्हणजे हा धर्म आहे खरा. त्याच्याकरता संत, त्याच्याकरता राज व्यवस्था सगळी त्याच्याकरताच असते. हे वेळीच आम्ही त्याला लाळा घालू म्हणजे त्यांच्यापासून इतरांना त्रास होणार नाही. रावणाला मारायचं कारण काय? सज्जनाला त्रास देतोय ना तो. आता किती स्त्रिया आहेत त्याला? 80,000 बायका आहे असं सांगा ते रामायणामध्ये. किती हजार? 80,000. 1.25 लाख नातू. तरी परस्त्रीची अभिलाषा म्हणजे काही सामान्य पाप आहे काही? आता मंदोदरी पतिव्रत आहे ती. मंदोदरी म्हणजे काही सामान्य नाही ती. पतिव्रते म्हणजे नंबर आहे ना मंदोदरीचा. मग मंदोदरी सारखी पतिव्रता असताना पुन्हा अभिलाष म्हणजे पापच आहे ना. पाप नाही का? किती मोठं पाप आहे. 80,000 स्त्रिया त्यांना अशाच पळून आणलेल्या आहे ना. माप भरलं ना. मग म्हणून दुर्जनाचा नाश करतो भगवान परमात्मा. भगवंत दुर्जनाची संवारी प्रीतच आहे ना. भक्ताचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा नाश, धर्माचे पालन करणे. पाखंड खंडन संतही तेच काम करतात.
पण संत शब्दशास्त्रानं करतात आणि भगवंत डायरेक्ट शस्त्र घेऊन येतो. संतांचं शस्त्रच आहे, शब्दशस्त्रच आहे ना ते. हा समजा ना, कोण चुकीच्या मार्गाने कोणी चालला लगेच त्याचं खंडन करतात शब्दशास्त्रानं. हे संतांचं कार्य, भगवंताचं कार्य एक आहे. दुर्जनाशी करी साह्य तो ही लाही दत्त हे शिदळीच्या पुस्तकी वाटा संग खोटा पट्याचा ये रे राकासती भेटी आगी होती ही कापुराशी पुढे आणि केसी कविती. किती वाजले आता? 9:30. अरे वा, वेळेत झालं बरं. 8:45. नाही 9ला 9 मिनिट कमी आहे अजून. 9:30 9ला 9 मिनिट कमी आहे अजून. माझा मोबाईल पुढे काय ना. 9:30 कुठं वाजले अजून? हो 8:51 झाले. मी म्हटलं 9:30. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती दान त्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाही पाठीवरी भार अक्षरीची सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवून या मन पाषाण पूजी लोभे. तुका म्हणे फळ चित्तीची आदरे लागवे चारच पाहिजे. एखादी वृत्ती प्राप्त करून घेणारे अगर भूमी द्रव्य राज्य प्राप्त करून घेणारे जे परमार्थी आहेत त्याच निश्चय करून देवाची प्राप्ती होणार नाही. कारण महाराजांचं वैराग्य आता काही मंदिराला जमिनी आहे. पूर्वी राजे लोक देत होते असे वर्षाला. त्याला वृत्ती म्हणतात. जी एखादी वृत्ती प्राप्त करून घेणारी अगर भूमी द्रव्य राज्य प्राप्त करून घेणारे जे परमार्थी आहेत त्याच निश्चय करून देवाची प्राप्ती होणार नाही. ये रते बहुत जोडती किरीटी जयाचे भजने भोगासाठी रगड बसतोय म्हणले. भक्ताला कमी नाही ना, त्याच सगळं पोटासाठीच ना. पोटासाठी झाले. उद्देश काय? पोरगाळांनीला टाकायचा, मोठा महाराज झाला पाहिजे, आणि मोठी गाडी घेतली पाहिजे, रोजचे 5-50 हजार रुपये वर मिळले पाहिजे. देवाच्या प्राप्ती करता का पैशाच्या प्राप्ती करता? पैसे. आता तुकाराम महाराज म्हणते देवाची प्राप्ती होणार नाही. देवाची प्राप्ती होणं महत्वाचं आहे का पैसा मिळायला महत्वाचं आहे? मान, प्रतिष्ठा, लौकिक या गोष्टीला किंमत आहे का देवाची प्राप्ती होणं महत्वाचं आहे? देवाची प्राप्ती. काही पैसा भेटला, लई लौकिक भेटलं, काही मान भेटला, काही नाव झालं, अरे पण उद्धार नाही झाला तर मग पुन्हा घर काय ना. मग काय साधा यालपाट आहे का परत? देवे दिला देह भजना गोपटा. देवाना दिला कशा करता? भगवंत प्राप्ती करता दिला ना. आणि जर वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाण त्या निश्चिती देव नाही. लय तडक फडक कामी. आता जगद्गुरु येते का तिथे त्याच्या पुढे द्यायला नाही परत कसं अपील करायला. जगद्गुरु तू कोण आहे एकदा निकाल दिला पुढे दुसरीकडे पुढे जायचंच नाही परत. एखादी वृत्ती प्राप्त करून घेणारे परमार्थामध्ये काही देतात लोक. अगर भूमी म्हणजे जमीन पूर्वीच्या काळात देत होते. इनाम अजून इनाम जमीन आहे का नाही आमच्याकडे आहे मंदिराला. मारुतीच्या मंदिराला त्या वावराचं नावच वाटी. त्यांनी वाट लावायची, रोज झाडून घ्यायचं, दिवा लावायचं. एक मोठमोठे नंबर दिले दोन्ही गावात. 2 मंदिराला असे मोठमोठली
नंबर आहे हा वात. तेव्हा वावराचं नावच वात आहे, म्हणजे ती भूमी देवालाच दिली ना. हा हा जी पूर्वी देत होती, जे कोणी असं काही करत होते ना, पूर्वी जे राजे लोक म्हणा, जे जागीरदार लोक म्हणा, किंवा गावकरी म्हणा, किंवा आता का माहिती समजा एखादा साधूला लोक मठाला जागा देतात, आश्रमाला जागा देतात, मंदिराला जागा देतात, दक्षिणा देतात, नाही का देतात नाही लोक. जबरदस्ती देणार आहे त्यांच्या इच्छा. हा कोण गाड्या देतोय. म्हणजे एखादी वृत्ती प्राप्त करून घेणारे, अगर भूमी द्रव्य राज्य प्राप्त करून घेणारे जे परमार्थी आहेत, त्या शिष्य करून देवाची प्राप्ती होणार नाही. अनन्य, त्याच्याकरता भगवंताने शब्द वापरला, जो मध्ये होय अनन्य शरण. चिंतन सुद्धा अनन्य झालं तर एकच तो देव फक्त, म्हणजे आनंद फक्त देव. अन्याचा कोणताच आश्रय नाही राहिला तिथे, सगळं संपलं. आता फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, त्याला म्हणतात अनन्य. काहीच नाही दुसरं राहिलंच नाही काही शिल्लक. अंतिम ध्येय ज्याचं ठरलं, आता फक्त भगवंताची प्राप्ती. आणि मग भक्ती करतो तो भक्त आनंदी आहे ना. मग तो काय चिंतन करीन आता, तो फक्त देवाचं चिंतन करीन. अनन्या चिंतयन्तो मां ये जना देशा भक्ता योगक्षेमं वाहते. पण त्याचं मी सगळं त्याला उद्धार्थ करतो, पण त्याचा योगक्षेम सुद्धा चालितो ना. असं आहे देवाचं. तोवर दम धरला पाहिजे ना. योगक्षेम चालितो, एका दिवशी उपाशी ठेवीन तो, दुसऱ्या दिवशी उपाशी नाही म्हणून त्यात. विवेकानंदांनी ठरवलं होतं एक दिवस पाहायचं परीक्षा पाहून, देव खरंच योगक्षेम चालितो का म्हणून. स्वामी विवेकानंद रेल्वेला प्रवास करत होते. आता ते व्याख्यान वगैरे ते नेहमी बाहेर करायचे ना. रेल्वेला बराच लांब प्रवास करत होते. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, कोणाकडे मागायचं नाही, काही खायचं नाही, पाहू बरं देव योगक्षेम कसा चालितो. देवाची परीक्षा पाहू म्हणला आपण एकदा. बसले सकाळी रेल्वेत, कोणाशी बोलले नाही, काय डोळे दाखवून बेस्ट चिंतन, कोणा काहीच नाही. अहो दिवसभर उपाशीच राहिले ना. पण चिंतनच करीत होते दिवसभर, सारखं डोळे झाकून चिंतन करत होते. रेल्वे थांबली, सगळे लोक उतरून गेली, बसेलच ना. मग तो टीसीला पाहिलं यांना, आता यांची प्रसिद्धी होतीच ना अख्ख्या भारतात. त्याचं ते तेजन ते सगळं पाहिल्यानंतर डोळे दाखवून बसलेले की हो स्वामी म्हणले, काय भानगडी, चला 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 म्हणले, चला चला तुम्ही. लगेच त्यांना नेलं घरी. मग काय आता तिथं अधिकाऱ्यांना त्यांच्यावाली पूजा वगैरे केली, त्यांना असं सुंदर असं जेवण, सगळं. आता स्वामी एक शब्द सुद्धा बोलेल नाही ना. आणि काहीच नाही ना, फक्त शांत आहे. ते जसं म्हणजे त्यांच्या बरोबर गेले, सगळी व्यवस्था राहण्याची, सगळी जेवण एकदम फार सात्विक भोजन प्रसाद सगळं. मग ते म्हणले योगक्षेम चालितो बर का. देव खरंच चालितो योगक्षेम, पण आपण धरसोड करतो थोडी, म्हणून तसं आपल्याला वाटतं चालितो. तो कधी कधी एखाद्या वेळेस चांगलं ताणीतो, फार तुटूस तर. तो काय एवढा हे नाही का. परीक्षा पाहतो कधी कधी आपली चांगली. एखादी वृत्ती प्राप्त करून घेणारी अगर
भूमी, द्रव्य, राज्य प्राप्त करून घेणारे जे परमार्थी आहेत त्या स्थितीत देवाची प्राप्ती होणार नाही. भाडेकरी वाये पाठीवरी भार अंतरीची सारला नाही. त्याच्याकरता दृष्टांत दिला महाराज. भाडेकरी आपल्या पाठीवर भाड्याचे ओझे देतो, परंतु ओझ्यातील साराचा लाभ त्याला होत नाही. भाडेकरू पैशाची खोक त्याच्या डोक्यावर गेलं समजा. 2000च्या नोटाची बंडलच आहे निवड, फक्त तिथे बँकेत नेऊन टाकायची डोक्यावर जुन्या काळात. त्या बंडलचं काय होतं, याला काय भाडं भेटत तेवढंच का नाही. एखादं बंडल काढता येईल त्याला नाही. कसं काय काढता येईल. आता कंडक्टरला लय पैसे रोज मोजित होते किती काही. चहा प्यावं लागत होतं. टेन्शन खराब स्थिती का नोटाचा लय दिसतं लोकांना, काय पैसा आहे बा सारखा पैशाचा जीवा. काय नाही खाते. तुकाराम महाराज भाडेकरी आपल्या पाठीवर भाड्याचे ओझे देतो, परंतु ओझ्यातील साराचा लाभ त्याला नाही ना. गॅसवर किती पैसे मोजितो मशीनला रोजचे. त्याला एखादं संध्याकाळी बंडल घरी घेऊन ये बरं. बंडल काय एक नोट नाही असं यायची. हा काय झालं, टाइम झाला तर झालं बघ. त्याला आपलं राहिलेलं चरण उद्या पाहू आपण. 2 चरण झालीत. 2 एवढे घेऊन बर. हे देवपूजेवर ठेवून मन 5 पूजिलं मी. काही एक विषयाचा लोभ चित्ता धरून देवपूजेवर पण ठेवणारा तो पाषाण दगड आहे, आणि ज्या देवाची पूजा करीत आहे तोही दगडच आहे. अशा प्रकारे दगडाची दगड लोभाने पूजा करीत आहे. आता तीर्थाला गेल्यावर कळत आहे ही गोष्ट सांगायची गरज नाही, आणि आपल्याला त्या विचारायची काही निंदा केली नाही का. अशा मोठ्या तीर्थाला गेल्यानंतर फक्त पाहत राहायचं आपण काय परमार्थ चाललाय नाही का, काय देवपूजा चालली त्यांचं लक्ष पुढं असतं. काही एक विषयाचा लोभ चित्ता धरून देवपूजेवर मन ठेवणारा त्याला पाषाण म्हणलंय. आता त्याचं काय अंतकरण द्रवतं का त्या पूजेला कधी, त्याला काही प्रेम भेटत त्या पूजे बसून. बोले घातले रडाया नाही असो आणि माया, प्रेम आहे का नाही. मग दगडाची म्हणले तू. मग तरी गेल्यावर पोरगी रडायची सुनाई रडायची. फरक आहे ना जरा. का नाही फरक, लय फरक. त्यांच्या तोंडाला ऐकलं पाहिजे ना आपण. आपल्याला काय अनुभव येतात. भावने राहायचा बोले घातले राहण्याचा असतो आणि माया त्याची पूजा करायची म्हणून करायची का बरं ते उचकायची. बाजलीच घालून पाण्यात विहिरीचा सोडून देवपूजा काय रोज रोज देवपूजा म्हणले होते का. अंतःकरणात जर प्रेम नसलं ना दगड म्हणले तू दगड. किंवा फक्त याच्यापासून आपल्याला काही भेटत त्याला का आपल्याला काहीतरी भेटावं एवढी जर अपेक्षा असेल तर तो दगड आहे, आणि त्या देवाची पूजा करीत आहे तो दगडच आहे. मग भावना असल्यावर काय आहे मग.
जर आपला भाव असला तर देव, नाही तर मग काय. हम्म. त्याचा भाव नाही त्याला दगडच आहे ना. हा. अशा प्रकारे दगडाची दगडच नॉर्मली पूजा करीत आहे. पूजा करणार आहे दगड. आणि म्हणजे असं आहे, म्हणजे भक्तीमध्ये प्रेम प्रधान आहे ना. हा. पूजा कशा करता करायची. भगवंताची पूजा करतो म्हणजे आपण मूळ अख्ख्या विश्वाच्या भगवंताची पूजा करतो. आपल्या घरातल्या देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगालाच नैवेद्य दाखवतो आपण, नाही का. त्याचा आपला भाव एवढा महान आहे, आपल्याला रोज प्रेम निर्माण झालं पाहिजे पूजेमध्ये. नाही तर आपलं काहीतरी लोभ ठेवून, आता हे ब्राह्मण श्रावणामध्ये काय तडाखा असतो, एका दिवशी किती पूजा असते नंबरच लागत नाही. उरकायचं फक्त आपणच म्हणतो गुरु आमचा लवकर घ्या, लवकर उरका, आवरायला लवकर काढून द्यायचंय, लवकर आवरा. आता त्याला तेच लागत आहे. आपण असं म्हणल्यावर त्याला काय, आपलं लक्ष राहतं पाहुणेकड आणि त्याचं लक्ष राहतं पुढच्या कार्यक्रमात. हा. अभंगात सांगितलं तसंच आहे ना. बस काही एक विषयाचा लोकचित्ता धरून देवपूजेवर मन ठेवणारा पाषाण आणि ज्या देवाची पूजा करीत आहे तोही दगड आहे, अशा प्रकारे दगडाची दगड न म्हणत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकामध्ये फळचिंचीची आजारी लागावी चारशे दळी. तुकाराम महाराज म्हणतात, अनेक प्रकारचे कर्म करून मोठ्या आदराने की जे फलेच्छा करणारे आहे त्यांचे सर्व भागव विशेष आचरणाप्रमाणे आहे. महाराज म्हणतात हे काय आहे, फक्त वर आहे बघी, हे काय भक्तीचं नाटक आहे. देवाला नाटक काय शबरी हवे, किती आदर्श आहे शबरी आपल्याला. शबरी काही बरोबर अशी लई चकाचक नव्हती, पण तिथं काय प्रेम होत. काय ती मालिका बनवली, अरे बाप. शबरीचं काय आपण कधी पाहिली नव्हती. रामानंद सागरनं दाखवली ना आपल्याला शबरी. तशी ती बोर अगोदर खाऊन पाहिजे, आता तिनं काही लई दात घासेल असं का सोयीवर. हो, कोलगेट नव्हतं. अरे प्रेम आहे त्याच्यामध्ये. लक्ष म्हणून खाल्ले नाही ना मग. प्रेम प्रधान आहे, प्रेम. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनेक प्रकारची कर्मे करून मोठ्या आदराने त्यांची जी फलेच्छा करणारे आहेत त्यांची सर्व लागू, म्हणजे इथं सकाम भक्तीला खंडन केलंय महाराजांनी. त्या अभंगातून व्यवहार होतो ना, होतो व्यवहार झाला तो. भक्ती म्हणजे प्रेम आहे, तिथं काहीच नाही घेणं नाही देणं नसते, प्रेम असतं शुद्ध. अखंड दया म्हणजे हा व्यवहार होतो, व्यापार होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायला असं वाटतं, निष्काम प्रेम केलं तर मग ते अंतःकरण तरी शुद्धी करतं ना. म्हणजे कर्म हे होतं, फळाला येतं, संत भेटतात, ज्ञान भेटतं, वैराग्य भेटतं. सकाम केली तर मग काय, त्याच्यातच आयुष्य निघून जातं ना. साधूचं अंतःकरण सुटतं. आज कोजागिरी पौर्णिमा उद्यापासून आकडा महिनाभर लवकर उठत जावं लागल. त्याच्यात आता काही ठिकाणी तर भजनं चालू असते, दुधाचा कार्यक्रम. पण आता आपलं हीच पौर्णिमा झाली, हीच खरं आपलं दूध आहे, ओरिजिनल दूध आहे, तापेल दूध आहे, ब्रह्मरस आहे. हा हे काही साधं दूध नाही आपल्याकडे, वाघिणीचं दूध आहे डायरेक्ट. आता जगद्गुरु तुकोबारायचं का असं म्हणलं, याच्या पुढे जगात हे काही दुसरं नाही का. वेदाचं सगळं हे ना, वेदात पिळून रस काढेल वेदाचा. कहू वेदाचे केलेचे विवरण, अर्थ ही गहन करून या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वृत्ती भूमी म्हणजे आपण थोडं त्याग करावा या गोष्टीचा. सगळे कोणला आहे, सर्वसामान्याला तर आहेत, ते दुसऱ्याला सांगते त्यांना सुद्धा हे फटके. आपण भगवंताची सेवा म्हणून घडावा, प्रेमानं कोणी
केलं तर तो भाग वेगळा आहे, पण अपेक्षा ठेवून कोणती गोष्ट करू नये. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जित जाच्या निश्चिती देऊ नये. भगवंत असा आहे बरं का, त्याचं जर निष्काम सेवा केली ना तो आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त देत असतो. लई जबरदस्त अनुभव, लई जबरदस्त अनुभव आहे ते. त्याच्याकडे काटाच असा आहे ना लय जबरदस्त. त्याच्यामुळे तो ठेवीतच नाही कोणाचं काही माग. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती दानाच्या निश्चिती देव नाही. भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरी ते सार लाभ नाही. दृष्टांत फार सुंदर दिले. देवपूजेवरी ठेवणी मन पाषाण पाषाण फुटी लोभे. तुका म्हणे फळ चिंती आदरे लागवेचा. शिंदळीचे भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरी सार लाभ नाही. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.